तर ताईच्या घरी हळदीच्या कार्यक्रमात बाया हळद तर अशा खेळून राहिल्या होत्या जशी ते हळद नाही होळीचा रंगच होय. तर सगळ्याले राम राम. मी करा नाच सकाळी उठल्याबरोबर ह्या बाजाखाटा घेऊन सगळ्या निस्तरल्या आणि वाकडायची घडी करून आंघोळ चाय नाश्ता जेवण खावण सब करून इकडे लागलो भाऊसोबत मस्त गाडीची वाट पाहिले. आता जायचं तर आम्हाला नागपूरला आहे, पण पहिले भाऊसोबत मी चाललो आता वनी, कारण तर ज्याचं नाही कोणी त्यांना जाऊ वनी. तसं वनीला जायचं आमचं कारण असं आहे का आमच्या वनीवाल्या काकूसोबत जाले सोबती कोण नव्हतं नागपूरले, म्हणूनच मग आम्ही त्याच्यासोबत चाललो. आणि आमची बाकी कंपनी तर पहिलेच निघाली आहे यवतमाळवरून नागपूर जासाठी. आता भाऊ आणि मी पहिले चिखलगावले उतरलो ट्रॅव्हल्स मधून आणि तिथून पैदल पैदल निघालो काकाच्या घरी. मग काकाच्या घरी आलो, मस्त नाश्ता घी केला आणि इकडे मग तेवढ्यात ओमच्या 10वीचा रिझल्ट बी लागला. आणि रिझल्ट पाहून तर तो एवढा खुश झाला का उठून उभाच झाला. मग त्याला म्हणलं रपकन तयारी कर, आपल्याला नागपूरला बी जायचं आहे. इकडे विराची तयारी तर होऊनच होती आणि काकूने बॅगा बिगा सब भरूनच ठेवल्या होत्या. पण इकडे बाबूचा रिझल्ट लागला तर बाबूचा फोन काही सुटूनच नव्हता राहिला. आता आम्ही निघालो होतो बस स्टँड कडे आणि बसमध्ये बसलो तरी इकडे बाबू फोनवरच होता. आता कसं आहे जेव्हा रिझल्ट लागते तेव्हा फोन करणं चालूच राहते, तुले किती भेटले दिवसभर विचारणं चालूच राहते. तसं आज आम्ही या ट्रॅव्हल्सनं 2 घंट्यातच नागपूरला पोहोचलो आणि इथं छत्रपती चौकामध्ये उरलेल्या बाकी मोहरले कंपनी सोबत मीटअप करून मस्त ऑटोमध्ये बसून सरळ निघून गेलो वानाडोंगरी. आणि वानाडोंगरी पोहोचताच मग आम्ही ताईच्या घरी आलो. पाहतो तिकडे हळदीच्या कार्यक्रमाची तयारी ते एकदम जोराशोरात झाली होती. मस्त हातपाय बितपाय दोन पहिले तर मी बसलो मंडपात आणि थोड्याच वेळात मग इकडे कार्यक्रम झाला चालू. नवरदेव झाले होते हळद लावाले तयार. पहिले मग एकेकानी सगळ्यांना मस्त हळद घेऊन लावली, मस्त फोटो बिटो काढले. आता यायच्या इकडल्या बाया तर भल्ल्या मस्त हळद खेळत होत्या आणि आमच्या इकडल्या बाया त्याची मजा पाहत होत्या. पाहता पाहता इकडे मग नाचणं चालू झालं. ताई तर मस्त बायासोबत नाचून राहिली होती आणि इकडे बिचारे भाऊजी तर बसूनच होते. तसा आजचा कार्यक्रम घेऊन ते एक नंबर झाला. बाकी आता लग्न आहे उद्या, आजच्यासाठी एवढंच. भेटू लग्नाच्या व्लॉग मध्ये.